नमस्कार. आजच्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. झणझणीत पाटवडी रस्सा बनवणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य: मिरची, लसूण, कोथिंबीर हे आपण मिक्सर करून घेतलेलं आहे. फोडणीला तेल, मोहरी, जिरे, कढीपत्ता, मिक्सर केलेलं वाटण हे टाकून मीठ टाकून मिक्स करून घेणार आहे. 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. पाण्याला छान उकळी आली तर आपण त्यामध्ये बेसन टाकून छान घोटून घ्यायचं आहे. बेसन हळूहळू टाकून व्यवस्थित घोटून घ्यायचं आहे. गाठी होऊन द्यायचं नाही. बेसनाला छान वाफवून द्यायचं आहे. जोवर घट्ट होत नाही तोवर आपण छान याला हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण झाकण लावून 5 मिनिटे ठेवून टाकणार आहे. पहा, आपलं छान झालेलं आहे. आपण एका ताटाला तेल लावून घेऊया आणि गरम असतानाच आपण हे टाकून घ्यायचं आहे आणि छान असं हाताने थापून घ्यायचं आहे. एकाच आकाराच्या पातवडीचे काप करून घेणार आहे. पाटवडीचा रस्सा बनवणार आहे. त्यासाठी आपण पातेल्यामध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यानंतर मोहरी चांगली तडतडली तर आपण जिरे टाकून घेणार आहे. त्यानंतर कढीपत्ता आणि घरचा मसाला, काळा मसाला, हळद हे टाकून आपण एकजीव करून घेणार आहे. त्यानंतरून साधं वाटण करून घ्यायचं आहे. खोबरं, अद्रक, लसूण, कोथिंबीर हे मिक्सर करून घेतलेलं आहे. हे टाकून आपण एकजीव करून घेणार आहे. चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे. त्यानंतरून 1 ते 2 मिनिटं शिजल्यानंतरून आपण आवडीनुसार पाणी टाकून घेणार आहे. छान अशी उकळी आली तर पाटवडीचा रस्सा तयार. झणझणीत असं पाटवडीचा रस्सा तयार झालेला आहे. पाटवडीला आपण काप करून घेतल्यानंतर वरतून सुक्क खोबरं असं खिसून घेतलेलं आहे.